एलॉन मस्क जगातले पहिले व्यक्ती आहेत ज्यांची पर्सनल नेटवर्थ $1 ट्रिलियन होणार आहे आता स्पेसएक्सच्या IPO नंतर. 1 ट्रिलियन म्हणजे भारताच्या पूर्ण GDPच्या जवळपास 25%, 1/4 हिस्सा. आणि जगामध्ये असे बरेच देश आहेत ज्यांचा GDP 1 ट्रिलियनपर्यंत पोहोचलाच नाही आहे. एलॉन मस्कची पर्सनल नेटवर्थ ऑलरेडी 1 ट्रिलियनपर्यंत पोहोचलेली आहे. याच्यातनं 2-3 गोष्टी अधोरेखित होतात. नंबर 1 म्हणजे एलॉन मस्कने इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्सवरती जोर दिला. त्यांनी आउट ऑफ बॉक्स तर सोडाच, बॉक्सला सुद्धा मानलं नाही की गाड्या पेट्रोल आणि डिझेलवर चालण्यापेक्षा इलेक्ट्रिक चालू शकतात का, ड्रायव्हरलेस होऊ शकतात का, स्पेसमध्ये माणूस राहू शकतो का, स्पेसमध्ये माणूस जाऊ शकतो का, अशा प्रकारचे ॲब्सोल्युटली इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्सवरती जोर दिला आणि लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी व्हॅल्यू क्रिएशनवर जोर दिला आणि ह्याच्यासाठी एंटरप्रेन्योर माइंडसेट असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याच्याकडे एंटरप्रेन्योर माइंडसेट असेल, प्रेरणा असेल, तोच व्हॅल्यू क्रिएशन करू शकतो आणि त्याच्यातूनच स्वतःची पर्सनल वेल्थ निर्माण करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपण पालक म्हणून आपला मुलगा कुठली डिग्री करणार, कुठल्या प्रकारचे कोर्सेस घेणार ह्याच्यावरती फोकस करतो. परंतु एलॉन मस्ककडे ट्रॅडिशनल इंजिनिअरिंग डिग्री नाही आहे. त्यांनी सगळे जरी इनोव्हेशन, AI याच्या प्रांतामध्ये काम केलं असलं तरी त्यांच्या बेसिक डिग्रीज या फिजिक्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे रेंज जर का जास्त असेल आणि त्या रेंजला आपण जर का कनेक्ट करू शकलो तर अशा प्रकारचे युथ भविष्यामध्ये इनोव्हेशन घडवू शकतात. हे एलॉन मस्कच्या एक्झाम्पलमध्ये सिद्ध होतं. आणि चौथं महत्त्वाचं लर्निंग याच्यातनं हेही आहे की इकॉनॉमिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर एकाच व्यक्तीच्या किंवा एकाच विशिष्ट समूहाच्या हातामध्ये जाणंसुद्धा जगाच्या भवितव्यासाठी तितकंच डेंजरस आहे. हा केवळ इलॉन मस्क या व्यक्तीचा प्रश्न नाही आहे, परंतु इकॉनॉमिक पॉवर अल्टिमेटली सोशल आणि पॉलिटिकल पॉवरमध्ये कन्वर्ट होते आणि ह्याच्यातनं तुम्ही एका प्रकारे जगाला कॉर्नर करू शकता. आपल्या जर का व्यापक आणि फेअर ऑपॉर्च्युनिटी असलेलं जग भविष्यातील तरुणांसाठी बनवायचं असेल तर विशिष्ट व्यक्तींच्या हातामध्ये इकॉनॉमिक पॉवर कॉन्सन्ट्रेट होणं हे जगासाठी चांगलं नाही.